Hello students, welcome to e-learning platform from Mechanical Engineering Department. I am Mr. B.B. Patil going to teach you thermal engineering subject in this semester and the subject code is 22337. We are discussing our fifth unit that is steam condenser and up to condensers and types of jet condensers we have finished in last video. Now we will continue with next point, that is surface condensers. तर लास्ट व्हिडिओमध्ये आपण इंट्रोडक्शन आणखी जेट कंडेन्सरचे टाईप्स पॅरलल फ्लो, काउंटर फ्लो आणि इजेक्टर फ्लो हे आपण पाहिलं होतं. तर या व्हिडिओमध्ये आपण सरफेस कंडेन्सर आणि त्याचे टाईप्स बघणार आहोत. ओके, सो स्टार्ट विथ सरफेस कंडेन्सर. A surface condenser has a great advantage over a jet condenser as the condensate does not mix with cooling water. Okay, as a result of this, whole condensate can be reused in a boiler. This type of condenser is essential in ships which can carry only a limited quantity of fresh water for the boiler. Okay, तर सरफेस कंडेन्सरचा ॲडव्हान्टेज काय की जेट कंडेन्सरपेक्षा की इथं काय होतं, जी कंडेन्सेट ओके ॲज दी कंडेन्सेट डज नॉट मिक्स अप विथ कूलिंग वॉटर. ओके, तर जी स्टीम एक्झॉस्टेड स्टीम आहे आणि कूलिंग वॉटर आहे एकमेकाशी मिक्स होत नाहीत. हा एक मेन ॲडव्हान्टेज आहे सरफेस कंडेन्सरचा. ओके, आणि जे पूर्ण कंडेन्सेट झालेलं जे वॉटर आहे ते परत आपल्याला रियूज करता येतं बॉयलर. ओके, आणि हे पर्टिक्युलरली जिथं शिप्स असतात तिथं यूज केलं जातं, जिथं कसं होतं की लिमिटेड क्वांटिटी असते फ्रेश एअरची. ओके, फॉर अ बॉयलर. तर हा एक इम्पॉर्टंट याचा ॲडव्हान्टेज आहे. काय होतं इथं की ॲज दी कंडेन्सेट डज नॉट मिक्स विथ कूलिंग वॉटर. ओके, आता आपल्याला सरफेस कंडेन्सर फिगरमध्ये दाखवलेला आहे. ओके, आता याच्यामध्ये काय आहे बघा, इट कन्सिस्ट ऑफ हॉरिझॉन्टल कास्ट अँड सिलेंड्रिकल व्हेसल पॅक्ड विथ ट्यूब्स. ओके, थ्रू विच कूलिंग वॉटर फ्लोज. तर इथं आपल्याला काय दिसते बघा, एक पूर्ण शेल दिसते, त्याच्यामध्ये ह्या काय वॉटर ट्यूब्स आहेत, त्याच्यामधनं काय होतं वॉटर फ्लो होतं. ओके, कास्ट अँड सिलेंड्रिकल व्हेसल पॅक्ड विथ ट्यूब्स थ्रू विच कूलिंग वॉटर फ्लोज. द एंड्स ऑफ कंडेन्सर आर cut off by vertical perforated type plates into which water tubes are fixed. This is done in such a manner that leakage of water into center condensing space is prevented. तर त्याचं कन्स्ट्रक्शन बघा, एक पूर्ण वेसल आहे, या ट्यूब्स आहे, त्याच्यामधून आपण काय केलेलं आहे कूलिंग वॉटर काय केलेलं आहे पास केलेलं आहे. ओके, त्याच्या थ्रू कसं आपली जी स्टीम असते एक्झॉस्ट स्टीम जी आपली टर्बाईनमधून बाहेर पडलेली आहे, तर ती काय होते इथून पास होते आणि आपलं काय केलं कूलिंग वॉटर इनलेट आहे बघा, या ट्यूब्समधून कूलिंग वॉटर पास होते. ओके, परत ते कूलिंग वॉटर इथून येऊन काय होतं आउटलेट आहे. मग जी स्टीम येते ती ह्याच्या थ्रू काय होते इकडं पास होते. मग यामुळं काय होतं तुमची स्टीम इथं परत टेम्परेचर डाऊन होतं, कंडेन्सेशन प्रोसेस होते आणि जे वॉटर आहे ते पूर्ण खाली तुमच्या संपमध्ये काय केलं जातं पुढं पास केलं जातं. ओके, तर त्याचे टाईप्स ऑफ सरफेस कंडेन्सर बघा, पहिला आहे डाऊन फ्लो, सेकंड आहे सेंट्रल फ्लो, त्यानंतर इव्हॅपोरेटेड कंडेन्सर आहे, इन्व्हर्टेड फ्लो टाईप आहे आणि फायनली रिजनरेटिव्ह टाईप आहे. ओके, आता पहिल्यांदा आपण डाऊन फ्लो बघूया. डाऊन फ्लो मीन्स कसा असणार आहे फ्लो ऑब्वियसली तुमचा थ्रू डाऊनवर्ड डायरेक्शन. डाऊन फ्लो सरफेस कंडेन्सर द एक्झॉस्ट स्टीम एंटर्स ॲट द टॉप अँड फ्लो डाऊनवर्ड्स. त्याला डाऊन फ्लो का म्हटलेला आहे, जी स्टीम आहे एक्झॉस्ट स्टीम ती कुठून एंटर होते आपल्या कंडेन्सरवर टॉपमधून आणि फ्लो डाऊनवर्ड्स ओव्हर दी ट्यूब्स. ओके, आता इथं जर आपण बघितलं तर कुठून ती तुमच्या इथं सेम आहे बघा, इथून वरून काय असे एंटर होते आणि थ्रू डाऊनवर्ड डायरेक्शनमध्ये या कूलिंग ट्यूब्सवरून पास होते ती. डाऊनवर्ड ट्यूब, फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी ॲज वेल ॲज सक्शन ऑफ द extraction pump fitted at the bottom and then pumped by the extraction pump. The dry air pump suction pipe which is provided near the bottom is covered by a baffle so as to prevent the entry of condensed steam into it as shown. तर इथं आपल्याला दिसते एक्झॉस्ट स्टीम जे वरून एंटर झालेलं आहे. ओके, आणि ती परत काय होईल आपले ट्यूब्स थ्रू तुमचे टू कंडेन्सर एक्सट्रॅक्शन पंप आणि जी एअर आहे ते एक्सट्रॅक्शन पंप थ्रू बाहेर पडलेलं आहे. म्हणजे जसं आपण आधीच्या डायग्राममध्ये बघितलं, जे स्टीम आहे ती परत या तुमच्या ट्यूब्स थ्रू काय होईल वरून पास होते आणि जे कंडेन्सेशन झालेलं आहे ओके जे कंडेन्सेट आहे ते एक्सट्रॅक्शन पंपला इकडं पुढून पास केलं जातं आणि एअर इकडून टू एक्सट्रॅक्शन पंप.
तर याला म्हणायचं डाऊन फ्लो. हा फ्लो कसा आहे? डाऊन फ्लो. एंट्री फ्रॉम टॉप आणि काय आहे? एंट्री फ्रॉम टॉप अँड फ्लो डाऊनवर्ड्स ओव्हर द ट्यूब्स. या ट्यूब्सवरून काय बोलते? डाऊनवर्ड खाली येतात, म्हणून त्याला डाऊन फ्लो म्हटलं. सेकंड आहे सेंट्रल फ्लो. आता डाऊन फ्लो आणि सेंट्रल फ्लोमध्ये काय बघा, इथं कसं आहे डाऊनवर्ड आहे आणि इथं कसं आहे आपलं सेंटर फ्लो आहे. हाच फरक आहे, बाकी तुमचं सेम ऑपरेशन आहे. सेंट्रल फ्लो सरफेस कंडेन्सर, द एक्झॉस्ट स्टीम एंटर्स ॲट द टॉप अँड फ्लो डाऊनवर्ड्स. द सक्शन पाईप ऑफ द एअर एक्सट्रॅक्शन पंप इज प्लेस्ड इन द सेंटर ऑफ द ट्यूब नेस्ट ॲज शोन. तर जे सक्शन पाईप आहे ऑफ एअर एक्सट्रॅक्शन पंप हे कुठं प्लेस केलेलं आहे? सेंटरला. त्यामुळे त्याला सेंटर फ्लो सरफेस कंडेन्सर असं म्हटलं गेलेलं आहे. त्यानंतर इव्हॅपोरेटिव्ह कंडेन्सर. आता इव्हॅपोरेटिव्ह कंडेन्सर म्हणजे काय बघा, द स्टीम टू बी कंडेन्स्ड एंटर्स ॲट द टॉप ऑफ अ सिरीज ऑफ पाईप्स आउटसाइड विच अ फिल्म ऑफ कोल्ड वॉटर इज फॉलिंग. ओके, ॲट द सेम टाइम अ करंट of air circulates over the water film, causing rapid evaporation of some of the cooling water. As a result of this, the steam circulating inside the pipe is condensed. Okay, the remaining cooling water is collected at an increased temperature and is reused. Its original temperature is restored by addition of requisite quantity of cold water. The evaporative condenser are provided when the circulating water is to be used again and again. These condenser consist of sheets of grilled piping which is bent backwards and forwards and placed in a vertical plane. आता evaporative condenser म्हणजे आपण डायग्राममध्ये बघूया, क्लिअर होईल. इथे काय बघा, एक आपल्याला टँक दिसतोय, कलेक्टिंग टँक. त्यानंतर इथं कसं आहे की आपण स्टीम, जी स्टीम एक्झॉस्ट स्टीम कशी एंटर केलेलं आहे, ह्या ट्यूब्स थ्रू एक स्टीम इनलेट आहे. ओके, ही स्टीम या ट्यूबमधनं पास होते. ओके, पण ह्या स्टीम ज्यावेळी येते त्यावेळी इथं वरती काय केलेलं आहे आपण, कूलिंग वॉटर हीटर केलेलं आहे. ओके, हा काय करतो, वॉटर स्प्रे करतो. ओके, याला म्हणायचं इव्हॅपोरेटिव्ह कंडेन्सर. ओके, इथं जे वॉटर आहे सर्क्युलेटिंग वॉटर पंप त्या थ्रू केलेला आहे. आणि जसे स्टीम तुमची आतमध्ये येईल आणि या ट्यूबमधनं वरून आपण ज्यावेळी कूलिंग वॉटर पास करतो त्यावेळी तिथं काय होणार, स्टीमचं कंडेन्सेशन होणार आहे आणि कंडेन्स्ड आउटलेट आपल्याला इथं बाहेर मिळणार आहे. म्हणजे जसं तुमची स्टीम आत येईल, जशी पुढं पास होईल त्याचं काय होईल, त्याचं तिथं टेम्परेचर डाऊन होणार आहे, कंडेन्सेशन प्रोसेस होणार आहे आणि ते कंडेन्स्ड आउटलेट आपल्याला पुढं पास होणार आहे. ओके, तर हे याला म्हणायचं कुठला, इव्हॅपोरेटिव्ह कंडेन्सर. त्यानंतर नेक्स्ट टाईप बघूया इन्व्हर्टेड आणि रिजनरेटिव्ह. इन्व्हर्टेड फ्लो टाईपमध्ये काय होतं, दिस टाईप ऑफ कंडेन्सर हॅज द एअर सक्शन ॲट द टॉप. इथं काय फरक आहे, एअर सक्शन ॲट द टॉप अँड द स्टीम आफ्टर एंटरिंग ॲट द बॉटम रायझेस अप अँड देन अगेन फ्लोज डाऊन टू द बॉटम ऑफ द कंडेन्सर बाय फ्लोईंग अ पाथ नियर द आउटर सरफेस ऑफ द कंडेन्सर. द कंडेन्सेट एक्स्ट्रॅक्शन पंप इज ॲट द बॉटम. आता इन्व्हर्टेडमध्ये काय आहे, फ्लो टाईपमध्ये एअर सक्शन आहे, हे कसं आहे तुमचं ॲट द टॉप आहे आणि स्टीम आफ्टर एंटरिंग ॲट द बॉटम रायजेस अप आणि परत ते काय होणार आहे, तो अगेन फ्लो डाऊन टू द बॉटम ऑफ द कंडेन्सर. इन्व्हर्टेड. आणखी द कंडेन्सर एक्स्ट्रॅक्शन पंप इज ॲट द बॉटम. आता हा एक्स्ट्रॅक्शन पंप देखील कुठं आहे, बॉटमला आहे इन्व्हर्टेडमध्ये. आणि फायनली रिजनरेटिव्ह टाईपमध्ये काय आहे, दिस टाईप इज अप्लाइड टू कंडेन्सर अडॉप्टिंग अ रिजनरेटिव्ह मेथड ऑफ हिटिंग ऑफ द कंडेन्सर. आता हे कुठं ॲप्लिकेबल आहे हा कंडेन्सर किंवा हा रिजनरेटिव्ह, तर कुठं, जिथं कंडेन्सर अडॉप्टिंग अ रिजनरेटिव्ह मेथड ऑफ हिटिंग ऑफ द कंडेन्सर. After leaving the tube nest, the condensate is passed through the entering exhaust steam from the steam engine or turbine, thus raising the temperature of the condensate for the use as feed water for the boiler. म्हणजे इथं परत काय केलेलं आहे आपण, थोडंसं जे बॉयलरला वॉटर प्रोव्हाइड करतो ते परत थोडंसं काय होणार, टेम्परेचर रेज करण्याचा इथं प्रयत्न केला आहे रिजनरेटिव्ह टाईपमध्ये. त्यामुळे त्याला रिजनरेटिव्ह असं म्हटलेलं आहे. म्हणजेच जे कंडेन्सेट झालेलं आहे, जे कंडेन्सेट स्टीम जी कंडेन्सेशन झालेलं आहे ते काय केलेलं आहे, पास थ्रू दी
एंटरिंग एक्झॉस्ट स्टीम फ्रॉम द स्टीम इंजिन. ओके, किंवा टर्बाईन धस रेझिंग दी टेम्परेचर ऑफ दी कंडेन्सेट. परत इथं जे कंडेन्सेट झालेलं आहे त्याचं टेम्परेचर आपण इथं रेज करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि ते परत जे रेज झालेलं टेम्परेचर आहे ते कुठे यूज केलेलं आहे, फीड वॉटर फॉर दी बॉयलर. जे आपण बॉयलरला वॉटर सप्लाय करतो वेलमधनं, तेच थोडंसं काय म्हणजे इथं टेम्परेचर रेज करून आपण ते फीड करणार आहे बॉयलरला. तर ह्याला म्हणायचं रिजनरेटिव्ह टाईप. ओके, सो दीज आर दी टाईप्स ऑफ सरफेस कंडेन्सर्स. आपण कुठले बघितले, डाऊन फ्लो ज्याच्यामध्ये फ्लो डाऊनवर्ड्स आहे, त्यानंतर सेंट्रल फ्लो जो आहे जो सेंट्रली आहे, त्यानंतर इन्व्हर्टेड फ्लो बघितला. ओके, रिजनरेटिव्ह फ्लो बघितला आणि इव्हॅपोरेटिव्ह देखील आपण कंडेन्सर याच्यामध्ये बघितलेलं आहे. ओके, सो वी विल स्टॉप हिअर. थँक्यू.